गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, शुक्रवारी रात्री जर आपण US मार्केट पाहिलं तर US मार्केट हे मिक्स टाईप ऑफ सेटअप क्लोज होतं. मोस्टली मार्केट डाऊन होतं असं म्हणायला हरकत नाही. परंतु शनिवार रविवारमध्ये काही मेजर डेव्हलपमेंट झालेले आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट आज आपल्याला आपल्या मार्केटवरती नक्कीच पाहायला मिळणार आहे. तर सर्वात आधी जाणून घेऊयात की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये काय झालं आहे. तर शनिवार रविवारमध्ये काय झालं आहे, तर ना USनं इराणवरती अटॅक केला आहे आणि ना त्यामुळे इराणनं USवरती किंवा USचे जे बेसेस आहेत गल्फमध्ये तिथे अटॅक केलेला आहे. म्हणजेच काय की ऑफिशियली जरी युद्ध थांबलेलं नसलं तरी अनऑफिशियली कुणीही कुणावरती अटॅक केलेलं नाही आणि दोघांनी सांगितलं आहे. US म्हणते की जर इराणनं अटॅक केला तर आम्ही अटॅक करू आणि इराणही सांगते की जर USनं अटॅक केला तर आम्ही अटॅक करू. म्हणजेच पहिले कोण अटॅक करणार त्याच्यावर डिपेंड आहे. परंतु त्यामुळे एक अनऑफिशियल आपण काय म्हणू शकतो की युद्ध तात्पुरतं का होईना थांबलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि बॅकडोरच्या ज्या चर्चा आहेत तर त्या सुरूच आहेत आणि कदाचित हा आपल्याला त्याचाच परिणाम म्हणून आपण पाहू शकतो. तर आता हे झालं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. आता त्याच्या बाजूला जे बेबल मॅन्डॅप आहे, सेम लाईक अ स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. तर तिथे मात्र हुतीज जे आहेत तर ते सौदी अरेबियावरती अटॅक करतात आणि सौदी अरेबियाचे जे पोर्ट्स आहेत तर त्याच्यावरती ते अटॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही अटॅक अवॉइड केले जातात परंतु काही ठिकाणी मात्र मिसाईल्स पडत आहेत थोड्या थोड्या. त्यामुळे यामुळे काय होतं आहे की सौदी अरेबियाचं स्पेशली नुकसान होतं आहे. ओके, त्यामुळे आता तिथे कशा पद्धतीनं तोडगा निघतोय ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. तर आता या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं आहे की शनिवार रविवारमध्ये जरी तिथनं फार जास्त शिप्स जरी ट्रान्सपोर्ट झालेले नसले तरीसुद्धा एक 2-3 शिप्स का होईना जात आहेत. म्हणजेच काय की जर युद्ध जर थांबलं तात्पुरतं का होईना तर ते जगातल्या मार्केट्सना रिलीफ देत आहे. त्यामुळे क्रूड ऑइल जे आहे तर ते ऑलमोस्ट 13 ते 14% क्रॅकडाऊन झालेलं आहे. जे अगदी $100ही क्रॉस करून वरती गेलं होतं 2 दिवसापूर्वी. तर ते क्रूड ऑइल आता ऑलमोस्ट $90च्या आसपास आलं आहे आणि जे WTI क्रूड आहे तर ते ऑलमोस्ट $85च्या आसपास आलं आहे. आज सकाळीसुद्धा 5-5.5% ऑइल पुन्हा पडलेलं आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर ही गोष्ट इंडियन आणि एशियन मार्केटसाठी चांगली आहे. जर आपण बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या तर जागतिक आपण जर पाहिलं तर काही कुठे पॅनिक सिच्युएशन नाही आहे. वर्ल्ड मार्केट्स आपल्याला चांगले सिग्नल्स देत आहेत. जर आपण लोकली पाहिलं तर लोकलीसुद्धा आपल्याकडे अजून एक गोष्ट घडलेली आहे, ती म्हणजेच USनं आपल्यावरती जे टॅरिफ्स लावलेत ते. तर USनं इंडियावरती 10% टॅरिफ लावलेत परंतु हे एकदम लोएस्ट ब्रॅकेट आहे. म्हणजेच काय की जगामध्ये कोणालाही 10%च्या खाली USला जे काही टॅरिफ्स आहेत तर ते द्यायचे नाही आहेत. म्हणजेच काय की आपण अगदी बेसलाईनवरती आहोत आणि यामुळे असं एक्सपेक्ट केलं जात होतं की आपल्याला 12.5%च्या ब्रॅकेटमध्ये टाकलं जाईल. परंतु तसं न करता आपल्याला लोएस्ट ब्रॅकेटमध्ये ठेवलं आहे. ही अगेन इंडियन मार्केटसाठी गुड न्यूज आहे. त्यामुळे आज मार्केटमध्ये एकदम ग्रीनरी राहण्याची पॉसिबिलिटी आहे कारण दोन्ही इंटरनॅशनल न्यूज ज्या आहेत तर त्या गुड न्यूज आहेत. तर याचा इम्पॅक्ट आपल्याला कशावर पाहायला मिळेल, तर मोस्टली USमध्ये IT स्टॉक्स जे होते तर ते पॉझिटिव्ह होते. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की IT स्टॉक्स पॉझिटिव्ह राहण्यामागे स्पेशली असं काही रिझन नव्हतं परंतु जसं जे काही टेक्नॉलॉजी स्टॉक्स आहेत USमधले, NVIDIA वगैरे चिप मेकिंग स्टॉक्स, तर त्यांच्यामध्ये जसं प्रॉफिट बुकिंग आपल्याला पाहायला मिळतं आहे तसं ते पैसे, त्यातले काही पैसे जे आहेत तर ते पुन्हा IT सेक्टरमध्ये डायव्हर्ट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता ह्या झाल्या इंटरनॅशनल गोष्टी. आता जर आपण लोकली जर पाहिलं तर लोकलीसुद्धा कुठलीही अशी बॅड न्यूज नाही आहे जेणेकरून मार्केटला ती हार्मफुल ठरू शकते. तर मग आता जर आपण टेक्निकली जर पाहायचं झालं तर मार्केट मात्र शुक्रवारी चांगल्यापैकी खाली येऊन बंद झालं होतं आणि जो सपोर्ट होता तर तो ब्रेक केलेला होता. तर आता 23,800च्या वरती आज एनी हाऊ क्लोजिंग आलं पाहिजे तर मार्केट पुन्हा वरच्या झोनमध्ये जाईल, जो त्याचा नॉर्मल झोन होता 24,000च्या वरती. परंतु आज जर कुठल्याही कारणाने मार्केट जर 23,800च्या खाली जर क्लोज करू लागलं तर मग मात्र मार्केटमध्ये अजून मोठी पडझड होऊ शकते. आता मार्केट जिथे बंद झालेलं होतं साधारण 23,800च्या खाली, तर सगळे जे रिसेंट मुव्हिंग ॲव्हरेजेस आहेत तर त्याच्या खाली मार्केट क्लोज झालेलं आहे.
त्यामुळे एक टेक्निकल बाउन्स बॅक आपण नक्कीच पाहू शकतो, परंतु तो बाउन्स बॅक सस्टेन होऊन मार्केट 23,800च्या वरती क्लोज करायला हवं आज, की ज्याची पॉसिबिलिटी आपल्याला आज वाटते. आता जर आपण FIS-DIचा डेटा जर पाहिला तर FISनं साधारण 4,000 कोटींचं सेलिंग केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं शुक्रवारी, आणि त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 5,000 कोटींचं बाईंग देखील केलेलं आहे. आता जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण 100 ते 110 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन करेल. आता साहजिकच आहे की क्रूड ऑइल जर पडत असेल तर ते आपल्या इथल्या ऑटो स्टॉक्सना देखील फायदा देऊन जाईल. प्लस US आपले जे टेक्नॉलॉजी स्टॉक्स आहेत, इन्फोसिस, TCS वगैरे, तर हे सुद्धा पॉझिटिव्ह आहेत. आणि फार्मा स्टॉक्स, कारण फार्मा स्टॉक्सवरती कुठल्याही प्रकारचं टॅरिफ लावण्यात आलेलं नाही आहे, त्यामुळे ते देखील आज फोकसमध्ये राहतील. मग सगळेच सेक्टर्स जे आहेत तर ते मोस्टली फोकसमध्ये राहण्याची पॉसिबिलिटी असल्यामुळे आज मार्केटमध्ये चांगला दिवस पाहायला मिळू शकतो. तर मग पाहूयात काय घडतं ते पूर्ण दिवसभरामध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.